ही वेगळा विषय, आम्ही आमचं बघू, खेटू सुद्धा, पण या प्रकरणात सगळे आरोपी फाशीवर गेले पाहिजे. पाटील, अजित पवार हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आणि त्यामुळे या प्रकरणाकडे वेग येईल असं वाटलं होतं, कारण पुण्याकडे इकडे ते बघितलं तर एक ठोक भूमिका ते घेणारे म्हणून आहेत. तर या प्रकरणाबद्दल काय बोलत? नाही, इकडे येताना त्यांनी अजित पवार नाव घेऊन आलेले आहेत. ज्यावेळेस बारामतीत पुण्यात असते ते त्यावेळेस ते अजितदादा पवार म्हणून असते. त्यांनी इकडे येताना दादा शब्द काढला, त्यांनी येताना दादा शब्द आणायला पाहिजे होता बीडसाठी, म्हणजे सगळ्यांचा त्यांना भाऊ होता आला असता. तर इथं येताना ते भाऊ नाही झाले, ते इथं येताना भाऊ व्हायला पाहिजे होते. पण दादा घेऊन नाही आले शब्द, ते अजित पवार शब्द घेऊन आले. कारण 1 वर्ष झालंय आरोपी सापडत नाही. अजितदादा सारखा असा निभार पालकमंत्री असल्यावर ईदला असे सटकायला पाहिजे होते. हे चाळे करणारे, दारू पिऊन धिंगाणा करणारे, हे कुटाणे करणारे लोक, हे कुठं कसलाही भ्रष्टाचार करतात, पीक विम्याचा करतात, खंडाने मागत आहेत, हे आता पण झोडपून काढायला पाहिजे होते सगळेचे सगळे. इतके पोलीस यंत्रणेवरती दादानी त्यांचा ताबा ठेवायला पाहिजे होता. अहो, मला आत्ता येता येता कळालं, एक इथं लक्ष्मी चौकात आपल्या बीडच्या आत्ता कळालं मला की नांदगाव तलवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 50 वर्षाच्या महिलेवरती बलात्कार करायचा प्रयत्न केलाय, तरी सरकार त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करणार. ते बी याला दवाखान्यात झोपलंय देऊन, आणि तेच त्यांना धमक्या देत आहे की तुमच्यावरती आम्ही ती कोणती तरी केस असते ती करतो, आणि काय आणखीन वेगळंच बोलतंय ते काहीतरी, म्हणजे कुटुंबावर दबाव आणतो, बलात्काराचा प्रयत्न करून. ह्याचे दादा दिसत नाही. 50 वर्षाच्या माळकरी घराण्यातली मायमाऊली ती 50 वर्षाच्या महिलेवर जर करायला तो पोरगा जातोय, आणि तो तर दवाखान्यात आहे. राजकीय वरच असल्याशिवाय दवाखान्यात आहे का? असं चालवणार का पालकमंत्रीपद अजित दादा? काय आहे त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या तलवाडीच्या, ही अजितदादा पालकमंत्री म्हणून, SP म्हणून यांचं काम नाही का बघायचं? कारण याला पण आम्हाला मीडियातच बोलावं लागतं का? त्या मायमाऊलीवर जर ती पळाली नसती, तिचं नरड दाबल्याच्या नंतर, बलात्कार झाल्यावरच तुम्ही ध्यान देणार का? किती याचा सखोल तपास लावायला पाहिजे की एका 50 वर्षाच्या माळकरी महिलेवरती पोरग जर बलात्कार शेतात एकटी बघून करायला जात आहे, आणि अजितदादा तरी मुख गिळून बसणार जसं काय माहीतच नाही. आणखीन बी तुम्हाला त्याच्याच हाताने हाताळायचं आहे का जिल्ह्यातलं सगळं वातावरण? दादा, सगळे पोरं तुम्हाला मानणारे सगळे नाराज होऊन बाजूला चाललेत, तुम्ही आणखीन तरी शहाणे व्हा. हे खूप गंभीर मुद्दा आहे आत्ताचा सुद्धा. 50 वर्षाच्या मायमाऊलीवरती जर तू बलात्कार करायचा प्रयत्न करतो, दवाखान्यात तोच ऍडमिट झालाय, आणि तोच त्या कुटुंबाला धमक्या देतोय पुन्हा, कारण ते माळकरी ते भ्यायला लागली. मी त्या मॅटरमध्ये सुद्धा लक्ष घालणार आहे की तुम्ही असं पालकमंत्री पद चालवणार का, आणि SP पण त्याच्यावरती लक्ष देतात का नाही तेही त्यांना फोन लावून विचारतोय. कारण त्यांना माहित आहे की नाही, मला माहित नाही, माहिती देणं आपलं काम आहे. त्याच्यानंतर SP असतील किंवा पालकमंत्री असतील, कसं काय लक्ष घालत नाहीत, मला त्याच्यावर नंतर बोलावं लागेल. अगोदर मी त्यांना माहिती देतो की त्याला अटक करा. दवाखान्याचं नाटक करून बलात्कार करतो का? मीडियाने धनंजय मुंडेंना प्रश्न विचारल्यानंतर अधिवेशनामध्ये ते म्हणतात, माझ्या तोंडाला, म्हणजे इशाऱ्यामध्ये सांगतात की मी तोंडाला कुलूप लावला आहे, त्याबद्दल काय बोलणार? सत्य आहे ना, मग घातपाताचा विषय हा सत्य आहे. कारण त्या तीनही आरोपींनी कबूल केलेलं आहे की 2.5 कोटीला जरांगे पाटलाची सुपारी आम्हाला धनंजय मुंडेंनी दिली, हे स्टेटमेंट दिलेलं आहे. पण त्यांनी एक नवीनच काल गुगली टाकली, म्हणजे सरकारचा सुद्धा बाप झालाय तो म्हणतो SIT तपास करते. पण SIT नियुक्त कधी केली मुख्यमंत्र्यांनी सांगायचं नाही एकदा तरी, पोलीस महासंचालकांनी सांगायचं, किंवा सरकारनं आम्हाला सांगायचं, 2 उपमुख्यमंत्री त्यांनी आम्हाला सांगायचं या प्रकरणात आम्ही SIT नियुक्त करतो का? तू बाप झाला का सरकारचा म्हणून तूच नियुक्त केली? एकट्यानेच नियुक्ती केली तर पत्र कुठे आहेत ते? आम्हाला आमच्या जालन्याच्या SP कसं काय सांगितलं नाही? आम्ही तर आमच्या जालन्याच्या SP मानतोय, खूप चांगला माणूस आता जिल्ह्याला लागलाय म्हणून. परस्पर तुम्ही SIT नेमून ती चौकशी चालू आहे, त्याला एकट्यालाच कसं काय माहिती? म्हणजे तुम्ही शुद्धीकरण करायलात का त्याचं? त्याला निर्दोष काढताय का याच्यातून बाहेर? SIT तपास केला बा आम्ही, गुप्त असतं का? ही कोणती SIT नेमली? हे कोणत्या आहारी चाललंय? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही इतक्या आहारी चालले का त्याच्या? कारण ही खूप मोठी बातमी आहे. SIT तपास करते, कुणालाच माहित नाही. कारण माझ्यावर घातपात झाला, मला तर माहित पाहिजे ना. देशमुख कुटुंबात संतोषभाईंचा खून झाला, कुटुंबाला तर माहित पाहिजे ना काय करायला लागलेत. माझ्या प्रकरणात SIT नेमली ही त्यालाच कसं काय माहिती? आणि नेमली आणि ते तपास पण करते म्हणतो.
म्हणजे सरकारचा कारभार तो हातात घेतला का?